भावे पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी महाला भुपकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटी महाला भुपकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटी महाला भुपकासाठी पांडुरंगा करू सुकरुणार्णवमाशुतोषं दिलेष्टपोषणं मगसन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठला गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महाला भुपकासाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा असून संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होतो फललाभ प्राप्त होतो त्याचा निर्देश करणार आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा वारकरी मंडळ नवी पनवेल या नवीन पनवेलमध्ये मोठ्या या भाटिया कॉलेजच्या प्रांगणात हायस्कूलच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या 20 वर्षापासून अखंड नामयज्ञ ज्ञानयज्ञ भव्य गाथा पारायण हा उत्सव होत असतो। मार्गदर्शक असणारे आमचे पूजनीय मढावी महाराज आहेत, पूजनीय आमचे एकनाथ बाबा आहेत, पूजनीय सुदाम बाबा आहेत, आदी करून परिसरातील महाराज मंडळी आहेत। सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव दरवर्षी होतच असतो, पण या वर्षीचं औचित्य थोडं वेगळं आहे। दरवर्षीचा उत्सव आहेच आहे, पण त्याच्या सोबतीला नैमित्तिकता जर कोणती असेल तर त्याचं चिंतन असं आहे। स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी आपली जी चिरस्मृती ठेवली, ज्याला अर्थात वारकरी शिक्षण संस्था, त्या वारकरी शिक्षण संस्थेला या अविचाराच्या झंझावातात सुद्धा हा विचाराचा दीप 1 शतकापर्यंत तेवत राहिला आणि असाच यावच्छंद दिवा करू असाच राहणार आहे। म्हणून 100 वर्षाचा काल अविचाराचा हा झंझावात सुटला तरी तो तेवत राहिला। याच्या पाठीमागे संतांच्या अंतःकरणात असणारा त्याग, वैराग्य, त्यांनी समर्पण केलेलं ते जीवन आणि त्यातून हा दीप आतापर्यंत आहे, त्याची स्मृती आपण जागवत आहात। आणि तेही औचित्य संबंध महाराष्ट्रभर उत्सव चालूच आहे, संबंध महाराष्ट्रभर आहे। अपेक्षा 100 उत्सवाची होती, पण 100च्या वर झाले। उत्सवाची अपेक्षा 100 उत्सव व्हावेत, शताब्दी आहेत तर 100 उत्सव व्हावेत अपेक्षा होती, पण 300च्या वर उत्सव महाराष्ट्रात झाले। महाराष्ट्राच्या बाहेरही उत्सव चालू आहेत।
याच्या पाठीमागे एकच आहे, संतांनी जो त्याग केला त्याचं स्मरण दीर्घकालपर्यंत समाज ठेवतो. विठ्ठल महाराजांनी आपलं जीवन समर्पण केलं. शुद्ध ब्रह्मचार्याचं पालन, आपल्या जीवनात प्राप्त झालेली अनुभूती जगताला मुक्त हस्ते वाटण्याचं हे दालन महाराजांनी त्या 1917 साली जे आरंभलेलं आहे, प्रारंभ केला तो आज तागायत तसंच आहे. त्या महाराज तसे पैलवान होते आणि हाडाचे पैलवान होते, साधे पैलवान होते. त्यांची पैलवानकी पाहायची झाली तर त्यांच्या तालमीतलीच मोठमोठी रत्न, मोठमोठी पैलवान आपल्याला पाहायला सापडतील. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब असतील, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज असतील, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज असतील, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब आपलं हे मारुती महाराज असतील, आदी करून संत पंचकाने आपला जीव देवोनिया जीव वडिली साधियला ठाव, त्याचंच आज हे मूर्त रूप आपल्याला पाहायला सापडते. त्याच महाराजांच्या प्रभावळीतली ही मोठमोठी रत्न आहेत. पूजनीय आमचे एकनाथ बाबा त्याच प्रभावळीतले एक रत्न आहेत, सुदाम बाबा त्याच प्रभावळीतले रत्न आहेत. अशी कितीतरी दैदिप्यमान रत्न त्या प्रभावळीत आहेत. विठ्ठला औचित्य साधून हा आपण उत्सव करत आहे आणि मग संतांचं स्मरण जीवनात घडत आहे. काय लाभ होतो संतांच्या स्मरणाने, का संतांचं चिंतन केलं पाहिजे जीवनात, काय लाभ त्याचा आहे, आणि तशाच आशयाचा अभंग समोर ठेवलेला आहे. इथं गाथा पारायण चालूच आहे, गाथ्यातलाच अभंग आहे आणि वारकरी पिंडाचा जो आहे त्याच्या पाठातला आहे. विठ्ठला वारकरी जो नित्य साधना करतो त्या साधनेत जे काही मालिका सकाळी म्हणत असतो त्यात हा अभंग येतो. इतका सोपा अभंग, पाठातला अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबा महाराज संतांच्याकडे झुकलेले दिसतात, संतांची साधना करते वेळेस दिसतात. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे देवा. तुकोबाराचं जीवन भगवान परमात्म्याच्या भक्तीशी अनन्य स्वरूपाचं जीवन आहे, एकविध स्वरूपाचं जीवन आहे. किती तुकोबारा अनन्य आहेत, किती एकविध आहेत, याचा जर आपण धांडोळा घेतला, विचार घेतला तर गाथ्यातलं एकविध प्रकरण पाहण्यासारखं. किती एकविधता तुकोबाराच्या जीवनात आहे. तुकोबारा देवाशिवाय अन्य बोलण्याची ज्यांची तयारी नाही, जीवनात त्यांनी तो दंडकच स्वीकारला का देवाशिवाय अन्य बोलायचं नाही. जे तुकोबारा त्यातल्या त्यातही किती एकविध राहतात मी तुम्हाला सांगेन. देवाच्या बाबतीत बोलणारे तुकोबाराय सुद्धा अन्य देवाची रूप, अन्य देवाची नाम, अन्य देवाची धाम तिकडे त्यांची वृत्ती जात नाही. किती एकविधता आहे. देवाचीच अन्य रूप आहेत. राम कृष्ण ही सगळी त्याचीच रूप आहे, पण तुकोबाराची प्रीती विठ्ठल स्वरूपाशी आहे. तुकोबारा म्हणतात, देवा तुला सगळं जरी व्हायला जमलं तरी माझं प्रेम विठ्ठल स्वरूपाशी विठ्ठल स्वरूपाशी आहे. म्हणून मला त्या विठ्ठल रूपाने दर्शन अपेक्षित आहे. तुझं अवघे होऊ येते परी माझं बाटू नाही चित्ते, माझं चित्त बाटू देऊ नको. अनन्यता आहे रूपाच्या विषयी. देवाची असंख्य धाम आहेत, पण तुकोबारला विचारला आपण कोणत्या धामाला जाल, कोणत्या धामाकडे आपली प्रवृत्ती राहील. तुकोबाराने सांगितलं आम्ही नाचू पंढरीच होता. अनन्यता आहेत धामाच्या विषयी. देवाची असंख्य नावं आहेत, पण तुकोबाराची वृत्ती तिकडे जात नाही. तुकोबारा विठ्ठल नामाशी इतके अनन्य आहेत, इतके एकविध आहेत. हे भगवान परमात्म्याचं विठ्ठल नाम तुकोबारा म्हणतात माझा आहार झाला, इतकी अनन्यता विठ्ठल नामाशी. मला फक्त मी काही वानगी दाखल 1-2 उदाहरण तुम्हाला सांगत आहे. इतकी एकविधता सांभाळणारे तुकोबारा आहे. देवाशिवाय बोलायचंच नाही, देवाचीच अन्य रूप धामत तिकडे त्यांची वृत्ती न जाणारे तुकोबारा आहे. आज मात्र आजच्या अभंगात देवाला सपशेल बाजूला टाकून संतांच्या साधनेत प्रवृत्त आहे. अभंगाची भूमिका अशी. आजच्या अभंगात तुकोबारा संतांची साधना करतात. कशावरून म्हणाल तर आपल्याला त्यात अभंगात काही संकेत सापडतात. मेघे माझी वाचा महालाभुकासाठी या तुकोबारा संतांच्या साधनेत प्रवृत्त आहेत. तुकोबाराला विचारलं का हो महाराज, तुम्ही देवाची भक्ती करणारे, देवाशिवाय अन्य जीवनात काहीच न स्वीकारणारे, आज देवाला टाकून संताकडे का आलात? संतांच्या साधनेत तुम्ही का प्रवृत्त झालात? तुमच्या भक्तीला व्यभिचार भाव प्राप्त झाला का? तुम्ही देवाला राजीनामा दिला का?
जसं ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही असे लागू, ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाहीत असे लागू म्हणतात देवाला रिटायर करा. अरे का नाही लक्षात? कोण? श्रीराम लागू. त्यांचं नाव त्यांना ते म्हणतात देवाला रिटायर करा. तुम्ही देवाला रिटायर केलं का महाराज? आज तुम्ही देवाकडे का जात नाही? तुमची वृत्ती देवाकडे का जात नाही? आज तुम्ही संतांच्या साधनेत का प्रवृत्त आहात? तुकोबाराय त्याचं उत्तर फार मार्मिक देतात. तुकोबारा सांगतात, भल्या माणसा खरं सांगू का, देव आणि संत तुझ्या दृष्टीनं दोन असतील, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे, देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. देव संतांच्या ठिकाणी कोणताच भेद नाही. उलट पक्षी वेगळं सांगेल, देवाची भक्ती केल्यानंतर देवाचीच भक्ती होईल, पण संतांची केलेली साधना देवालाही प्राप्त होईल आणि संतांनाही प्राप्त होईल. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्या देवा पावे. का अनन्यता? याचं कारण आहे देव आणि संत एक आहे. देव संतात कुठं देवची संत, देवची संत. नाथ बाबा बोलतात देवते संत, देवते संत. तुकोबारा बोलतात सगळ्या संतांची एक वाक्यता दिसते. सगळे संत सांगतात देव आणि संत एक आहेत. आज आम्ही संतांची साधना का करू याचं चिंतन एकच आहे. संतांची साधना देवाला सुद्धा प्राप्त होते, म्हणून संतांच्या साधनेत प्रवृत्त आहोत. समोरच्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही जे सांगितलं देव आणि संत एक आहेत हे मला पटलं नाही. कसं काय शक्य आहे देव संत? अहो त्यांची मूर्ती वेगळी आहे, यांची मूर्ती वेगळी आहे. देव संत एक असणं कसं शक्य आहे? तुकोबाराने सांगितलं सगळ्या दृष्टीनं शक्य आहे. भजन कर सांगतो विठ्ठला. कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी देव संतांच्या ठिकाणी भेद आपल्याला करायला जमायचं नाही. गुणाचा विचार करा, अभेद आहे. सामर्थ्याचा विचार करा, अभेद आहे. स्वरूपाचा विचार करा, अभेद आहे. ज्याला गौणी वृत्ती म्हणतात, गुणतः अभेद ज्याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. भेदच मुख्य असतो, अभेद गौणच असतो. पण तसा जरी विचार केला तरी देव संतांच्या ठिकाणी अभेद आहे. आता ही गौणी वृत्ती काय सोप्यात तुम्हाला सांगेल. गौणी वृत्ती सोपं उदाहरण शास्त्रात आलेलं सांगेल. एखादा व्यक्ती असतो, त्याला पाहिल्यानंतर लोक सांगतात हा व्यक्ती साधा नाही हो, हा व्यक्ती म्हणजे साधा नाही, हा व्यक्ती म्हणजे सिंहच आहे. त्याला उपमा कशाची देतात? सिंहाची उपमा देतात. मी तुम्हाला विचारतो, त्याला सिंह म्हणल्यानंतर त्याला 4 पाय शोधत बसू नका. त्याला सिंह म्हणल्यानंतर आया आहे का पाहू नका. मग त्याला सिंह का म्हणलं? त्याचं कारण एकच आहे, सिंहाच्या ठिकाणी जसं शौर्य आहे, सिंहाच्या ठिकाणी जसं क्रोर्य आहे, तसं त्याच्या ठिकाणी दिसते. हे गुण सारखे म्हणून याला अभेदाचं चिंतन गौणी वृत्तीचं म्हणतात. गुण सारखे म्हणून त्यातला अभेद, त्याला सिंह म्हणण्यात येते. सोपं उदाहरण सांगायचं झालं, लग्न झालं, नववधू सासरी नांदून दिवाळ सणाला माहेरी आली. आल्यानंतर मैत्रिणी भेटल्यात. विचारलं का ग तुझं लग्न झालं, कोण असते तुझ्या सासरी? तुला सासू आहे का, सासरे आहेत का? मैत्रिणीनं विचारल्याबरोबर तिनं उत्तर दिलं, बाई मला सासू आहे, सासरे आहेत. तिला विचारलं का ग बाई कसे आहेत तुझे सासू सासरे? तिनं लगेच उत्तर दिलं, इतके चांगले आहेत, तुला काय सांगू, शंकर पार्वती सारखे. सासू सासऱ्याचं वर्णन केलं, काय शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग बाई तुझे पती कसे आहेत? लगेच एखाद्या हिरोचं नाव घेतलं आणि सांगितलं असे असे दिसायला आहेत. अगं म्हणे दिसायला नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे? ती सांगू लागली, माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती मला भेटले, काय सांगू तुला. म्हणे कशात सांगशील का? तिनं सांगितलं महादेवाच्या पुढचेच आहेत. विठ्ठला तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही, आमच्याकडं महादेवाच्या पुढे नंदीबैल असतो. तिला म्हणायचं नव्हतं का माझे पती नंदीबैल आहेत, तिला सांगायचं होतं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. का ग बाई तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगलं. दीर आहेत का? सगळं वर्णन विचारता विचारता तिला विचारलं, का ग बाई तुला ननंद आहे का? ननंद म्हणल्याबरोबर नागतोंड मोरडलं, सांगितलं लवंगी मिरचीच आहे. विठ्ठला नंदेचं नाव घेतल्याबरोबर लवंगी मिरचीच आहे ते म्हणते. मला विचारायचं आहे देवा, लवंगी मिरचीचा आकार आणि नंदेचा आकार सारखा आहे का?
लवंगी मिरची हिरवी आहे, नंद हिरवी आहे का? पण नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? कारण एकच आहे, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणतात, याला गौणीवृत्तीचा अभेद म्हणतात. हाही जरी विचार केला तरी देव संतात अभेद आहे, सामर्थ्याचा विचार केला तरी अभेद आहे, आणि स्वरूपाचा मुख्य अभेद तोही अभेद आहे. विठ्ठला सगळ्या दृष्टीनं अभेद आहे, सगळ्या दृष्टीनं. गुणाचा अभेद मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. देव कसा आहे? देवाचा विचार करा. देव अवतार कोटीतला आहे, आम्हासाठी देव अवतारी. देव जसा अवतारी आहे, संत अवनी तलावर येतात. कसे येतात तो? त्यांचं सुद्धा चिंतन असं आहे, संत सुद्धा अवतार कोटीतीलच आहे. तुकोबाराय म्हणतात, महाराज तुम्हाला अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल तर आमच्यासारख्या जडजीवाचा उद्धार हे तुमच्या अवताराचं प्रयोजन आहे. उद्धराया अवतारी. देव जसा अवतारी. ऐका, देव संतात फरकच करायचा झाला तर एवढा फरक होतो. देव कोणासाठी अवताराला येतो? दोनच आहेत कारण. एक तर अतिशय दुर्जन, देव त्याच्यासाठी, अतिशय सज्जन, देव त्याच्यासाठी तरी येतो. संत कोणासाठी आले, कोणासाठी येतात? उत्तर एकच आहे, म्हणाव तेवढा चांगला नाही आणि म्हणाव तेवढा वाईट नाही अशा मधल्यासाठी, म्हणजेच तुमच्या आमच्यासाठी. कोण येतात? संत येतात. काही म्हणतील, महाराज तुम्ही आम्हाला सज्जनही म्हणत नाही आणि तुम्ही आम्हाला दुर्जनही म्हणत नाही. मी तुमच्याकडून ओढून घेतो देवा, आम्ही सज्जनही नाही आणि मी तुम्हाला प्रश्न करतो, या धर्ममंडपात अतिशय सज्जन आहे, त्याने हात वर करा. कोणाचाच हात वर आलेला दिसत. दुसरा प्रश्न आहे का, या धर्ममंडपात अतिशय दुर्जन आहे, त्याने हात वर करा. एकाचाही हात वर आला, याचा अर्थ तुमच्या क्रियेतून तुम्ही सिद्ध केलं, महाराज आम्ही सज्जनही नाही आणि आम्ही पटून देतो. आपण कीर्तनाला आलो देवात, कीर्तनाला येणं सज्जन का दुर्जनाचं लक्षण आहे? सज्जनाचं लक्षण आहे. कीर्तनाला आलो म्हणून खरंच सज्जन आहोत, पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं हे सज्जनपणात बसत नाही. आळंदी पंढरी देऊची वारी करतो, वारकरी आहोत, सज्जन आहे. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. विठ्ठल, याचा अर्थ असा आहे, आपण सज्जन नाही, दुर्जन नाही, अशा उद्धाराची ग्वाही संत घेतात. देव अवतारी, संत अवतारी. ऐका, देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाग्नी, वैकुंठ लोकातून देव आला. संतांना विचारलं, महाराज तुम्ही कुठून आले? ते सुद्धा आपल्या छातीला हात लावून सांगतात, आम्ही सुद्धा तिथूनच आलो. आम्ही वैकुंठ
लोकातून आला, संत वैकुंठ लोकातून आले. ऐका, आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. देव वैकुंठातून, संत वैकुंठातून, देव अवतारी, संत अवतारी. ऐका, देव अवताराला आला का, प्रयोजन काय, त्याचं उत्तर एकच आहे, धर्म रक्षावया अवतार घेशी. अवताराचं प्रयोजन, साधू अवताराला का आले, अवताराचं प्रयोजन सारखंच आहे, धर्म रक्षावया कारणे. साधू होतात ती अवतीर्णे, येण्याचं प्रयोजन सारखं. ऐका, देवाने कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती, देवाची कृपा आहे. एखाद्या मुक्यावर देवाने कृपा केल्यानंतर मुका बोलतो देवा. संतांनी मुक्यावर कृपा केल्यावर मुका बोलत नाही का? देवा संतांनी सुद्धा मुक्यावर कृपा केल्यानंतर मुका साधं बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती, त्याच्याशी होड लावण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी. मी बोलत नाही, ज्ञानोबारा बोलतात. ज्ञानोबारा सांगतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुक याते अंगीकारी, तो वाचस्पती शिखरी प्रबंध उडा. याचा अर्थ देवापेक्षा संतांचं सामर्थ्य अधिक आहे. देवाच्या कृपेनं मुकाच बोलतो. संतांची कृपा इतकी विशेष आहे, त्यांच्या कृपेनं निर्बुद्ध पशु वेद बोलतो. विठ्ठल कृपा तुमची पशु बोले वेद, हे सामर्थ्य संतांचं. ऐका, देवाने कृपा केली तर पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंग येते, देवाची कृपा. देवाच्या कृपेनं पांगळा चालतो. संतांनी कृपा केल्यावर पांगळा चालत नाही का? संतांच्याही कृपेत ते सामर्थ्य आहे. विषय चालला देव आणि संत सारखे कसे. संतांनी कृपा केल्यानंतर सुद्धा पांगळा ते चालू शकतात. पांगळा कोणाला म्हणतात? पाय आहे, पण चालण्याचं सामर्थ्य त्याच्या पायात नाही, त्याला पांगळ म्हणतात. ती शक्ती त्याच्या प्रारब्ध वशात तिचा रास झाला, नाश झाला, त्याला ती प्राप्त झाली नाही. काय लावायची ती संगती लावली, त्याला पांगळा म्हणतात. देव जसा पांगळ्याला पाय देऊ शकतो, चालवू शकतो, तसं संत सुद्धा पांगळ्याला चालू शकतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत याचं उदाहरण देतात. सप्तशृंगी पर्वत आहे, त्या सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय तोडून टाकण्यात आलेले, आणि त्या चौरंगी नाथाच्या जवळ मत्स्येंद्रनाथ आलेत. आणि आल्याबरोबर मत्स्येंद्रनाथांनी चौरंगी नाथाला पाहिलं. पाहिल्याबरोबर त्यांची दृष्टी त्यांच्यावर पडली. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? ज्ञानोबारा सांगतात, ते सर्वांग पूर्ण झालेत असं ज्ञानोबारा त्याचं चिंतन सांगतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी, आमच्या नाथबाबाला ज्ञानेश्वरी पाठ मुखोद्गत आहे. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी, भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. पांगळ्याला पाय देण्याचं सामर्थ्य जसं देवात आहे तसं संतात आहे. ऐका, देव पांगळ्याला चालू शकतो, संताचं सामर्थ्य याच्यापेक्षा अधिक आहे. जडभिंत संत चालू शकतात, हे सामर्थ्य संतात आहे. ऐका, देव आणि संत म्हणून सारखे, हे सामर्थ्याचं चिंतन. देवात सामर्थ्य तसं साधू सामर्थ्य. तर म्हणून देवाच्या सामर्थ्याचं चिंतन करण्यासाठी ज्या शब्दाचा प्रयोग तुकोबाराय करतात ना, त्याच शब्दाचा प्रयोग संतांच्या सामर्थ्याचं बोधन करण्यासाठी करतात. देवाचं चिंतन सांगतोय तुकोबारा म्हणतात, देवा तू काय करणार आहेस बाबा? करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. देवाचं चिंतन केलं. तुकोबाराला संतांचं चिंतन करण्यासाठी संत तुकोबारा प्रवृत्त झाले. ज्ञानोबाराचं माहिम्य सामर्थ्य जगाला सांगायचं आहे, तुकोबारा प्रवृत्त झाले. शब्द दुसरे वापरले, दुसरे नाही. हे ज्ञानोबाराय काय करणार नाही, फक्त एकच आहे, परिपाहे बीज शुद्धांगी, करील ते काय. शब्दाचा प्रयोग सामर्थ्याच्या बोधनासाठी सारखा आहे. याचा अर्थ देव आणि संत सारखे. ऐका, देव सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिदानंदात्मकम ब्रह्म. देवाचं चिंतन आहे, स्वरूपाचा अभेद आहे, हा मुख्य अभेद आहे. देव सच्चिदानंद स्वरूप आहे, संत सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. सदेह सच्चिदानंद, सच्चिदानंद मूर्ती. किती प्रमाण सांगायचं? देव आता सत काय, चित काय, आनंद काय. रात्रीच्या काळी शहाण्या कीर्तनकारानं हा वेदांत सगळं जाऊ नये म्हणे, तो समजण्याऐवजी झोपेला कारण होतो म्हणे. विठ्ठला काय सत्य चिंतन आहे. पढावी बाबा बसलेले, सत्य चिंतन आहे. अभावम अप्रतियोगित, अभावाचा अप्रतियोगी, त्याला सत म्हणतात. ते अभाव आहेत, प्रागभाव, प्रध्वंसा, अन्योन्य, अत्यंत, चार अभाव आहे.
मला वाटते आज जर अभाव मी मांडले तर उद्या श्रोत्यांचा कीर्तनात अभाव होण्याची शक्यता आहे, म्हणून मी अभावात जाण्यापेक्षा भावात थांबतो. विठ्ठला देव सच्चिदानंद स्वरूप आहे, संत सच्चिदानंद स्वरूप आहे. देव व्यापक आहे, संत व्यापक आहे. अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रती. देव गुणातीत आहे, संत गुणेंद्रिय पुढी नाही जे. संताचंही चिंतन तसंच आहे. सृष्टीकडून देवाची रचना केल्या जात नाही. सृष्टीच्या होना नरचे सर्वसंहार नवेचे अथिनाथी दोहीचे पंचत्वा. देवाचं चिंतन. साधू तरी कुठे जन्माला येतो? ज्ञानोबाराय जन्माला आले नाही, तुकोबाराय जन्माला आले नाही, मग तो जोग महाराज जन्माला आले नाही. संत जन्माला, संत आणि जन्म हे समीकरण जुळत नाही. जन्म आणि जीव हे समीकरण आलं का लक्षात? अगा कर्मेचही उरावे तैती सुख दुःखे फळावे तया ते भोगावे यावे देहायता. संतांकडे जन्म लावू नका. संत जन्माला आले नाहीत, याच्यानंतर सुद्धा संत जन्माला येणार नाहीत. माझ्याकडे प्रबळ पुरावा ज्ञानोबाराचा आहे, म्हणून हे मी धाडसाचं वाक्य विधान केलं. सांगायचं काय? संत जन्माला येत नाहीत देवा. मग महाराज तुम्ही नास्तिक तर नाही ना? संत जन्माला येत नसतात. मी हे पुन्हा पुन्हा वाक्य सांगतो. त्याचं कारण एकच आहे, संतांचा जन्म नसतो, संतांचा अवतार असतो. जन्म हा पारतंत्र्यात संभवतो आणि अवतार हा स्वतंत्र असतो. इंद्रायणी तिरी धरिला रहिवास. इंद्रायणी तिरी अवतार, ज्ञानोबाराचा अवतार आहे. तोची अवतार धरी अलंकार पुरी. देवाचा अवतार तसा संत अवतार. संतांचा जन्म नाही. जन्मक्षयाच्या अतीत जे आहेत, म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया जे झाले ज्ञाना इया अनुसरून, इया ज्ञाना अनुसरून जे जन्मक्षयातीत झाले ते संत. विठ्ठल देव जन्मक्षयातीत आहे, संत जन्मक्षयातीत आहे. आज माझा विषय चालला देव आणि संत सारखे कसे. ऐका, देव जसा आहे तसे संत. कथानकाच्या भाषेत सांगायचं झालं तर ऐका, कृष्ण अवतार झाला. हातात दुधाची चरवी घेऊन एक दिवस कृष्ण दूध काढायला बाहेर आला. तेवढ्यात राधेला पाहिलं, कृष्ण भुलला. गायी खाली धार काढायला बसण्याऐवजी कृष्ण बसला कुठं? बैलाच्या खाली. आपल्याला इतिहास ज्ञात आहे. यशोदेनं पाहिलं, कृष्णा डोकं जाग्यावर म्हणजे झालं काय? अरे बसलास कुठं धार काढायला? अप्रत्यक्ष शब्दाचे परमात्मा देवाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. बैलाच्या कासेतून धार काढली हे देवाचं चरित्र आहे. बैल धुती देवाचं चरित्र आहे. बैलाच्या कासेतून धार काढली हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. त्याला संताकडे आमचे तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या इंद्रायणीच्या डोहात उडी टाकली. शोक विवळ झाली, अनावर झाला शोक. उडी टाकली, शेवटी वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबाराय खाली आले, भागीरथीला कुरवाळलं. म्हणे बाई डोळे उघड. डोळे उघडून मुलीनं पाहिलं, स्वतःचे बाबा अर्थात तुकोबाराय तिला दिसले. तिला सांगितलं, बाबा अहो सगळे म्हणत होते तुम्ही वैकुंठाला गेले, आणि आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणी आले? सगळे तसं म्हणत होते, तुम्ही आलात बाबा. म्हणे बाई मी तुला शब्द दिला होता ना, तुला भेटण्यासाठी आलो. मुलीचं प्रेम. मुलीनं लगेच तुकोबाराचा हात पकडला आणि सांगितलं, बाबा मी आता तुम्हाला वैकुंठाला जाऊ देणार नाही, चला माझ्यासोबत घरी. वेलवाडीला आपल्या घरी मुलीनं आणलं. म्हणे बाबा जेवायला काय करू? म्हणे एवढा वेळ नाही. कालक्षेप आम्ही करू कुठे, एवढा वेळ नाही आमच्या. म्हणे बाबा नाश्ता काय करू? मग तेवढ्या शेवयाचा भात तिनं केला. आता ते खाण्यासाठी काय काय लागते मला वाटते इथं मुंबईत सांगण्याची गरज नाही. शेवयावर काय खावं लागते? दूध लागते, तूप लागते, साखर लागते, हे लागते. आणि घरात पाहिलं दूध नव्हतं. गावात फिरली, पिशव्याची उपलब्धी होती का नाही सांगायचं माहिती. पण दूध तिला गावातही भेटलं नाही. खिन्न झाली, नाराज झाली, तिला वाईट वाटलं. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. नाराज झाली मुलगी. खिन्न मुद्रेत उभी आहे, हातात दुधाचं भांड आहे. तुकोबारान तिच्याकडे पाहिलं, सांगितलं बाई नाराज होऊ नको. ते भांड आपल्या हातात घेतलं आणि जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर आहे
तुकोबाराय तिथं पोहोचले, त्या वेलेश्वराची पूजा केली आणि दारात जो दगडी नंदी त्याला उभं केलं आणि काय केलं? मंदिरात गेले, पूजा वेलेश्वराची केली, दगडी नंदीला उभं केलं आणि त्याच्या कासेतून धार काढली. कोणाचं सामर्थ्य आधी म्हणावं लागते. चेतन नंदीपेक्षा दगडी नंदीकडून दूध घेतलं, संताचं सामर्थ्य अधिक. विषय चालला देव संत सारखे कसे. ऐका, कृष्ण अवतार झाला, कृष्ण चोरीला जायचा. दुसऱ्या दिवशी यशोदेच्या दारात गवळणीची दाटी. यशोदे काल आला, परवा आला, हे खाल्लं, ते फोडलं. त्याच्या चोरीच्या गाराण्याचं निवेदन यशोदेकडे द्यायच्या आणि चोराला पाहायच्या म्हणजे कृष्णाला गवळणी पाहायच्या आणि कृष्णाला सांगायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला. त्याच्या चोरीचं गाराणं जगाला, यशोदेला सांगायच्या आणि त्याला सांगायच्या चोरीला आमच्याकडे. व्यवहारात घडते असं. चोर कळला, त्याने तिजोरी अर्धी खाली केली, पुन्हा सापडला. अरे म्हणे नवीन 2000च्या नोटा आल्या, तेवढ्या तुला त्या दिसल्या नव्हत्या, दुसरीकडे होत्या, राहिल्या तेवढ्या घेऊन जा. म्हणतो आपण नाही. का नाही? याचं कारण आहे, लौकिकातला चोर घरातलं नेतो तेवढं कमी करतो, पण कृष्ण हा चोर साधा नाही, हा अलौकिक चोर आहे. कृष्ण ज्या घरात चोरी करतो देवा, त्या घरचं कमी होत नाही, उलट देवाचा हात लागला का त्या घरचं वाढते. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रामाण्य याला. तुकोबारा सांगतात, हात लागे तेथ वाढते नवनीत, किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष. दुभत्याची आस करून या धरून या, दुभत्याची आस धरून जे वाढलं त्याचा संतोष गवळणीला व्हायचा. हा चोर असा होता, हात लागलं का वाढून द्यायचा. आणि असा दुप्पट वाढवणारा कोणाला चोर नको. आपला कमी करतो म्हणून नको. मला सांगायचं काय, देवाचा हात लागला का नवनीत वाढते. हे कृष्ण चरित्र आहे, हे देवाचं चरित्र आहे. विषय चालला देव आणि संत सारखे कसे. चला संताकडे. आमचे तुकोबाराय परोपकारासाठी उरलेलं जीवन. चाकणच्या बाजारासाठी तुकोबारा निघले. एक वृद्ध आजीबाई आली, म्हणे तुकाराम बुवा, तुम्ही चाकणला चाललेत, आमच्या घरचं कोणी नाही, तुम्ही एक करा, हे 4 होन घ्या, तेवढं आमचं तेल घेऊन या. तुकोबाराय चाकणला पोहोचले, बाजार घेतला, म्हातारीचं 4 होणाचं तेल घेतलं. 4 होणाचं तेल 8 दिवस म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरते असं म्हातारीचं नियोजन होतं. तेल तिच्याकडे दिलं, 8 दिवस झाले, तेल संपलं. 15 दिवस झाले, तेलाची शीग खाली आली. महिना झाला, तेल संपायचं नाव घेत. काही जण म्हणतील, बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल, तिच्या फक्त लक्षात आलं का तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला, काय सांगू तुम्हाला, काय काय तळलं, लिस्ट सांगितली तर 2 तास त्यात जातील. विठ्ठला सांगायचं काय, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावते आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावते, तेल वाढते. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे. सांगा ना वेगळीकता कुठे? का देव संत सारखे नाही? मी तुम्हाला कथानकाच्या रूपात सांगतो. राम अवतार झाला, सीता स्वयंवरासाठी राम जाता जाता पाय लागला, दगडाची स्त्री झाली. माहित आहे आपल्याला, रामाचा पद लागता जडशिळा त्वरे झाली कामी. पाय लागल्याबरोबर दगडाची स्त्री झाली. शिळा होती, मनुष्य झाला. देवाच्या रजकणात सामर्थ्य आहे दगडाची स्त्री करणं, संताच्या रजकणात ते सामर्थ्य आहे दगडाची स्त्री करणं. अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला, तो घोडा एका शिळेला चिटकला. तो घोडा सुटतच नाही. आकाशवाणीनं सांगितलं, अतिशय पवित्र पुरुषाच्या स्पर्शा वाचून तो घोडा सुटणार नाही. सगळ्या ऋषींनी प्रयत्न केले, घोडा सुटला नाही. साक्षात धनुर्धारी अर्जुन तिथं आला आणि आल्याबरोबर रथातून खाली उडी टाकतो न टाकतो त्याच्या पायाची रजक्कन त्या शिळेला लागले. परिणाम असा झाला, त्या दगडाची स्त्री झाली, घोडा मुक्त झाला.
दगडाची स्त्री करण्याचं सामर्थ्य ती गौतमी होती आणि उद्दालकाची पत्नी होती. शापित स्त्रीचा उद्धार देवानी केला, तसं शापित स्त्रीचा उद्धार संतांनी केला. दगडाची स्त्री देव करू शकतो, तसे संत करू शकतात. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. ऐका आणखीन एक युक्तिवाद सांगतो. राम अवतार झाला. राम ते प्रतिकूल अवस्था पंचवटीतली. रावण आला, रावणाने स्वारी केली आणि सीता मातेला रावण घेऊन गेला. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होती. खिन्न मुद्रेत रावण बसला. एक दिवस मंदोदरी जवळ आली. म्हणे, स्वामी तुम्ही खिन्न का नाराज आहात तुम्ही? म्हणे, काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, पण उपयोग काय? म्हणे, झालं काय? अगं सीता माझ्या ताब्यात आहे, पण सीता वश होत नाही. हे रावण मंदोदरीला सांगतो. मंदोदरी पतिव्रता माऊली आहे. तिनं लगेच पतीला उपाय सुचवला. स्वामी, अहो सीता पतिव्रत आहे, ती रामाशिवाय अन्याला मानायची नाही. तुम्हाला एक सांगतो, ऐका. तुमच्याकडे एक विद्या आहे, तिला मायावी विद्या म्हणतात. तुम्ही त्या विद्येचा उपयोग करा आणि रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही रामाचं सोंग घ्या, कदाचित सीता तुम्हाला वश होईल. काय सांगितलं मंदोदरीनं? रामाचं सोंग घेतलं तर सीता तुम्हाला वश होईल. हे उपाय सांगितल्याबरोबर रावण उठला आणि हसू लागला. मंदोदरी म्हणते, मी तुम्हाला उपाय सुचवते आणि तुम्ही माझा उपहास करता? मी तुम्हाला उपाय सांगितला का? सीतेला वश करण्याचा उपाय सांगितला. रावण म्हणतो, मंदोदरी, अगं मी तो उपाय करून पाहिला. मी रामाचं मायावी सोंग घेऊन पाहिलं, मी रामाचं रूप घेऊन पाहिलं. म्हणे, झालं काय? अगं रामाचं रूप घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छा राहत नाही. काय सांगितलं? झोपले नाही तुम्ही? रामाचं सोंग घेतलं तर अंतःकरणात सीतेची इच्छा राहत नाही. जहा राम वहा काम नाही. हे रामाचं चरित्र आहे. हे राम आहे, हा देव आहे. चला संताकडे. आपला विषय काय चालला? देव आणि संत सारखे कसे. तुकोबाराच्या जीवनावर 1936 ते 40च्या दरम्यान एक पिक्चर रिलीज झाला. त्याचं नाव आहे संत तुकाराम. ज्यात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. बरोबर आहे ना? विष्णुपंत पागनीस आणि ती तुकोबाराची भूमिका त्या पिक्चर मध्ये स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं होतं. काही पैसे, मला एवढे पैसे लागतील, पंतांनी तेवढे पैसे ठरवले. झालं असं. डायरेक्टर कबूल झाला. पंतांनी समग्र तुकोबाराच्या चरित्राचा धांडोळा घेतला. प्रापंचिक अवस्था अशी असेल, साधकीय जीवन असं असेल. तुकोबाराच्या गाथ्याचं चिंतन केलं. समरसतेनं तो घडलेला अभ्यास, परिणाम असा झाला, तो पिक्चर रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला, अलीकडे जो पिक्चर गाजला त्याच्यापेक्षाही गाजला. अलीकडे एक पिक्चर गाजला, एक सांगेन देवा. अलीकडला पिक्चर विकारानं युक्त आहे, तो विचारानं युक्त आहे. विकाराचा प्रभाव दीर्घकाल राहत नसतो, विचाराचा प्रभाव दीर्घकालपर्यंत टिकू शकतो. विचारयुक्त तो पिक्चर होता. तो गाजला, इतका गाजला, इतका त्याला त्या काळात सगळ्या भाषेत त्याचं रूपांतर झालं, जागतिक अवॉर्ड प्राप्त झालं, इतका तो गाजला. भरभरून यश प्राप्त झालं. डायरेक्टर आनंदित झाला. पंत जिथं आहेत तिथं डायरेक्टर पोहोचला. राहिलेले पैसे हातात घेतले. डायरेक्टर पैसे देण्याचा विचार करतो. पंत द्यावेत तेवढे तुम्हाला धन्यवाद, थोडे पंत, हे पैसे तुमचे आहेत, हे पैसे तुम्ही घ्या. एक सांगेन देवा. पंताने एकदा तुकोबाराचा वेश अंगावर चढवला. उभ्या आयुष्यात पुन्हा तो वेश कधीच उतरवला नाही. एका नटाची स्थिती सांगतो मी तुम्हाला. नाही, पैसे घ्या म्हणल्यानंतर पंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको, हे पैसे मला नको. डायरेक्टरला वाटलं पंतांना असं वाटत असेल ही रक्कम कमी आहे. डायरेक्टरनं सांगितलं, पंत फक्त तुम्ही मुखातून शब्द टाका, तेवढे पैसे मी देतो. तुमच्यामुळे माझी भरपूर कीर्ती मला प्राप्त झाली, भरपूर यश मला प्राप्त झालं, भरपूर नफा झाला. सांगा किती पाहिजे पैसे तुम्हाला, किती पाहिजे? पंताने पुन्हा हात जोडून सांगितलं, मला पैसे नको, पैसे नको. पंत पैसे घ्यायला तयार नाही.
का? याचं कारण एक आहे, पंतांच्या ठिकाणी तुकोबाराचा तो भूमिका स्वीकारल्यानंतर तुकोबाराच्या चरित्राचा अभ्यास करता करता तुकोबाराचं वैराग्य असं उतरलं ते कधी तुकोबारा झाले कळलंच नाही गेला. तुमच्या आमच्या समोर जो तुकोबाराचा फोटो असतो तो तुकोबाराचा नाही, तो आहे विष्णुपंत पागली संत. एक नट या अवस्थेवर गेला, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, मला त्याच्या समोर सांगायचं आहे, पंत त्याच्यानंतर उभ्या आयुष्यात पुढं कधी प्रपंचात पडलेच नाही. विठ्ठल रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाची आकांक्षा नाही. सांगानं वेगळीकता कुठे? का देव आणि संत एक नाहीत? म्हणून देव आणि संत दोन्ही एक आहे. काही जण समोरची मंडळी म्हणतील, बुवा तुम्ही युक्तिवाद चांगला केला, युक्तिवाद करण्यात तुम्ही पटाईत आहेत, पण तुमच्याकडे काही शास्त्र पुरावा आहे का? कारण शास्त्र पुराव्याशिवाय बोलणं चुकीचं ठरेल. काय शास्त्र पुरावा आहे का? कोणत्याही शास्त्राला विचारा, देव संताचा अभेद सांगा. ज्ञानशास्त्र आहे ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात, त्याच्यात अविभाग आहे असं चिंतन ब्रह्मसूत्र सांगतं. भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् तज्जनेच भेदाभावात, त्या आणि त्याच्या जनाच्या म्हणजेच भक्ताच्या मध्ये भेदाचा अभाव आहे, हे भक्तिशास्त्र आहे. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवति. आता मनुस्मृती सांगते साक्षात भर्गहा नराकृती. कोणालाही विचारा, श्रुतीला विचारा, स्मृतीला विचारा, सगळे देव आणि संत यात अभेद सांगतात. आतापर्यंत तुम्ही युक्ती प्रयुक्तीनं त्यातला अभेदच सांगितला, तर प्रश्न आमचा इथं आहे, का हो महाराज, देव संतात जर अभेद आहे तर देवाचं नामचिंतन केल्यानंतर भगवान ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात का त्याच्या पदरात एवढं पुण्य पडते का त्या पुण्याची गणनाच केल्या जात नाही. पुण्याची गणना